नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये टेबल कसा बनवायचा ते शिकणार आहोत. येथे मित्रांनो 3 पद्धतींचा वापर करून आपण एक्सेलमध्ये टेबल बनवायला शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमंडळींबरोबर शेअर करा. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथे सुरू करूया. मित्रांनो, एक्सेलमध्ये टेबल बनवण्याची आपण इथे पहिली पद्धत पाहणार आहोत. त्याकरिता आपल्याला इथे इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की टेबलचं ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जेवढा पण तुम्हाला इथे रोज आणि कॉलम्सचा टेबल बनवायचा आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे ड्रॅग तुमचा माऊसच्या मदतीने सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला आलेला आहे की 14 इथे तुम्ही इथे पाहू शकता की इथे आलेला आहे की 11 रोज आणि 5 कॉलमचा हा टेबल इथे आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या टेबलला हेडर्स पाहिजे असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे, जेणेकरून हेडर्स देखील तुमच्या टेबलला येतील. त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की इथे टेबल तयार झालेला आहे. मित्रांनो, आता इथे दुसरी पद्धत आपण इथे पाहणार आहोत. त्याकरिता आपल्याला इथे तुम्ही इथे पाहू शकता की होमच्या बटनाच्या इथे आपल्याला फॉर्मॅट ॲज टेबल हा एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून जो पण फॉर्मॅट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी हा इथे फॉर्मॅट सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आपल्याला इथे जेवढा पण आपल्याला इथे टेबल पाहिजे आहे तेवढा आपल्याला इथे भाग सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला ओकेवर इथे क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, आता आपण तिसरी देखील पद्धत पाहणार आहोत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो. हे जे आहेत ते आपले हे सगळे कॉलम आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे जे आहेत आपले ते रोज आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत आणि आपण आपल्याला पाहिजे तसा इथे टेबल तयार करू शकतो. तर मित्रांनो, आता इथे आपण पाहूया. आपण सगळ्यात शेवटी आता मी तुम्हाला इथे टेक्स्ट देखील टाईप करून दाखवतो. नंतर सगळ्यात शेवटी आपण त्यानंतर तिसरी पद्धत पाहूया. तर कॉलमच्या इथे आपण आपला जर असा माऊस नेला तर आपण इथे टाईप करू शकतो आपल्याला जे पाहिजे ते. आता मी सध्या इकडे SR.नंबर असं टाईप करत आहे. त्यानंतर आपल्याला टॅबवर क्लिक करून आपण दुसऱ्या ह्याच्यावर डायरेक्ट जाऊ शकतो किंवा माऊसच्या मदतीने आपण अशा प्रकारे तेथे येऊ शकतो. नंतर आता मी 1 2 3 4 असे सिरियल क्रमांक टाकलेले आहेत. नंतर मी याला सेंटरला दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे मजकूर टाईप करून टेबल इथे तुमचा मजकूर लिहू शकता. आता मित्रांनो, तिसरी पद्धत पाहण्यापूर्वी माझी तुम्हाला इथे विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा. तसेच मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. तर मित्रांनो, आता आपण तिसरी पद्धत पाहण्याकरिता मी येथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला जेवढा पण येथे सर्वप्रथम काय करायचं आहे, जेवढा पण आपल्याला येथे आकाराचा येथे टेबल पाहिजे आहे तेवढा भाग आपल्याला एक्सेलमध्ये अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की फॉन्टच्या सेक्शनमध्ये म्हणजे होममध्ये फॉन्टच्या सेक्शनमध्ये इकडे हा जो तुम्हाला ॲरो दिसत आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑल बॉर्डर्सवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे इथे पूर्ण सेल्समध्ये बॉर्डर पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा आपण हा सिलेक्ट करून त्याला पाहिजे तर आउटर जी बॉर्डर आहे ती थिक देऊ शकतो अशा प्रकारे, जेणेकरून आउटर जो आहे बाउंड्री ती अशी थिक होईल. आणि अशा प्रकारे हा देखील येथे टेबल तयार होईल. यात देखील आपण आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण इथे लिहू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे नेम लिहिलेला आहे. अशा प्रकारे इथे विविध आपण पर्याय वापरून इथे अशा प्रकारे हा देखील एक टेबल बनवण्याचा प्रकार आहे. तुम्ही अशा प्रकारे देखील डायरेक्ट सिलेक्ट करून ह्या बॉर्डर कमांडचा वापर करून येथे टेबल बनवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमध्ये टेबल बनवण्याचे 3 प्रकार शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर
क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.